सातारा जिल्ह्यात सातारा शहराच्या पश्चिमेला अगदी जवळच अतिशय नयनरम्य आणि शांत परिसरात एक भव्य दिव्य असं केदारनाथाचं अद्भुत मंदिर वसलेलं आहे. अतिशय सुंदर आणि कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेलं एक मंदिर अशा खेडेगावात असेल अशी आपण कल्पनाही करू शकत नाही. सातारा शहराच्या पश्चिमेला सज्जनगडाच्या पायथ्याशी उरमोडी नावाचे धरण आहे. या धरणाला वळसा घालून नव्याने उभारले जात असलेल्या केदारनाथाच्या प्रतिकृती असलेल्या मंदिराला पाहायचे असे ठरवून आम्ही परळीच्या उजव्या बाजूने जाणाऱ्या मार्गाने प्रवासाला सुरुवात केली. याच मार्गावर झी मराठी वाहिनीवर प्रसिद्धीस आलेल्या पारू मालिकेचे शूटिंग सध्या चालू असल्याचे समजले होते. ते ठिकाण इथून जाताना पाहता येते. सायळी गावातून पुढे जाणाऱ्या मार्गाने आम्ही जात होतो. जातानाच उरमोडी धरणाच्या बॅकवॉटरवर असलेल्या बोटिंग आणि प्री वेडिंग डेस्टिनेशनलाही भेट दिली. इथे पाण्यात चालवल्या जाणाऱ्या बोटीही आहेत. त्या पाहत पाण्याचा मनसोक्त आनंद घेतला. सायळी गावातून पुढे गेल्यानंतर अनोळखी रस्ता आणि जंगलमय भाग असल्याने कोणाला तरी मार्ग विचारू आणि पुढे जाऊ असं वाटू लागलं. पुढे रस्त्यावर एक गावकरी दिसल्यानंतर चौकशी केली असता मोठ्या गाडीने पुढे जाताना काही ठिकाणी रस्ता कच्चा असल्याने गाडी पुढे जाऊ शकत नसल्याचे समजले. म्हणून परत आल्या मार्गाने परळी गावात पोहोचलो. परळीतून उरमोडी धरणाच्या उजव्या बाजूने गेलेल्या सुंदर अशा मार्गाने पुढे पुढे गेलो. उरमोडी धरणाच्या पाण्याची साथ संगत करत करत रस्ता नागमोडी वळणे घेत पुढे पुढे जात होता. एवढ्यात वरून एक अतिशय सुंदर मंदिर दृष्टीस पडले. सुरुवातीस हे तेच मंदिर असं वाटू लागलं. मात्र मंदिराच्या परिसरात गेल्यानंतर तिथून हलूच नये असं वाटू लागलं. केदारनाथाचे अर्थात ज्योतिबाचे हे मंदिर नुकतंच काही कोटी रुपये खर्चून कोरोना काळात बांधलं असल्याचं समजलं. नित्रळ गावातील प्रसिद्ध असणारे श्रीयुत वांगडे साहेब आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने बांधलेलं हे अचंबित करणारं राऊळ शांततेचं प्रतीकच जणू. स्वच्छता, टापटीप, शांतता, मंदिराचं देखणेपण यामुळे
तासभर कसा गेला तेही समजलं नाही. एवढ्या दुर्गम आणि डोंगराळ भागात एखादं सुंदर मंदिर असू शकतं यावर आमचा अजूनही विश्वास बसत नव्हता. पुढे जाऊन प्रति केदारनाथाचं असलेलं मंदिर पाहायचं होतं. त्यासाठी त्याविषयी चौकशी केली असता ते अजून 10 किलोमीटर पुढे असल्याचे समजले. खूप वेळ झाला होता, त्यामुळे पुन्हा केव्हा तरी ते मंदिर पाहू असं ठरवून अजून अर्धा तास त्याच मंदिरात रेंगाळलो. उन्हं कलू लागली होती. आता थंडीही वाजू लागली होती. आता परतीचे वेध लागल्याने पुन्हा कधीतरी हे मंदिर पाहण्यासाठी येण्याचं मनोमन ठरवून आम्ही मंदिराचा निरोप घेतला. गाडीने वेग पकडला होता. आता वेध लागले होते घरी परतण्याचे.